मुलगा म्हणजे वंशाचा दिवा. प्रत्येकाला मुलगा हवा असतो. आजही मुलांसाठी स्त्रियांच्या जीवाशी खेळ करायला नवरा व नातेवाईक तयार असतात. याचा अर्थ मुलगा हवा, मुलगी नको ही मानसिकता. जेव्हा मुलगा असतो हा समज विज्ञानाने मोडीत काढला आहे. शरीरातील 2 लाख वर्ष जुना मायटोकॉन्ड्रियल डीएनए केवळ आईकडूनच पुढच्या पिढीत संक्रमित होतो. मुलापाशी हा डीएनए साखळी खंडित होतो, तर मुलीमुळे ही साखळी पिढ्यानपिढ्या पुढे सुरू राहते. त्यामुळे खऱ्या अर्थाने मुलीच वंश चालवतात हे सिद्ध झाले आहे. वंश वारसा मानवी शरीरातील मायटोकॉन्ड्रियल डीएनए हा फक्त आईकडून मुलामुलीमध्ये संक्रमित होतो. वडिलांचा डीएनए यामध्ये नसतो. आईच्या जीन्सचा प्रभाव, बुद्धिमत्ता, चयापचय, मायटोकॉन्ड्रियल आजार. जनुकामुळे प्रभावित होणाऱ्या गोष्टी: उंची, केसांचे स्वरूप, लिंग. बाळाचे लिंग मुलगा व मुलगी हे पूर्णपणे वडिलांच्या गुणसूत्रावर अवलंबून असते. दात व हाडांची ठेवण, हृदयरोग आरोग्य, मानसिक आरोग्य किंवा मुलगी असणे हे नैसर्गिकरित्या घडत असते आणि त्यात जास्त हस्तक्षेप करणे योग्य नाही. वास्तविक पाहता मुलगी नको ही वृत्ती आपल्या समाजातील काही गटांमध्ये इतकी रुजलेली आहे की खरंतर आजच्या आधुनिक जीवनशैलीत या संकल्पनाला फारसा अर्थ उरलेला नाही. परंतु तरीही समाज माणसात या पारंपरिक मूल्यांनी इतकं पक्कं घर केलेलं आहे की अजूनही त्याचा परिणाम आपल्याला स्पष्टपणे दिसून येतो. फक्त आडनावाने नाही तर पिढ्यानपिढ्या पुढे जाणाऱ्या अनुवंशिक वारशानेही जिवंत राहतो. वंश संस्काराने पुढे जातो. केवळ नवीन पिढी जन्माला घालण्याचे वंश पुढे चालत नाही, तर त्या पिढीवर चांगले संस्कार, मूल्ये आणि शिकवण देणे गरजेचे असते. मुलगा मुलगी एक समान हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रगतिशील विचार आहे. याचा अर्थ मुलगा आणि मुलगी यांच्यात कोणतेही भेदभाव न करता दोघांनाही समान हक्क, संधी आणि आदर देणे